प्रोटीनमध्ये प्रोटीन, हाय प्रोटीन सोयाबीनचा पराठा. त्यासाठी गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून सोयाबीनच्या वड्या भिजत घालायच्या. सोयाबीनच्या वड्या भिजून झाल्या की त्यामधलं सगळं पाणी पिळून काढायचं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वड्या टाकून घ्यायच्या. सोबत टाकायची हिरवी मिरची, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आता कढईमध्ये लगेचच तेल टाकायचं. सोबत जिरे, मोहरी चांगली तडतडून द्यायची. बारीक चिरलेला कांदा, परतल्यावर टाकायचे मसाले, धना पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक केलेली सोयाबीन 5 ते 10 मिनटं चांगली परतून घ्यायची. मग टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे कढईमधनं काढून घ्यायचं. 5 ते 10 मिनटं थंड होऊन द्यायचं. चपातीसाठी जशी कणिक करतो तशी कणिक करून घ्यायची आणि छोट्याशा उंड्यामध्ये हे मिश्रण भरून पूर्ण उंडा पॅक करून घ्यायचा. उंड्याला थोडंसं पीठ लावून पराठा छान लाटून घ्यायचा आणि तव्यावर थोडंसं तूप लावून पराठा छानपैकी भाजून घ्यायचा. आता पराठ्याला पण दोन्ही साईडनी मस्तपैकी गावरान तूप लावायचं आणि छान असा खरपूस भाजून घ्यायचा. आणि तयार झालेला आहे आपला हाय प्रोटीन सोयाबीनचा पराठा. तुमच्या अशाच हाय प्रोटीन खाणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी नक्की शेअर करा.